श्री स्वामी समर्थ. सर्व आत्म्यांना माझा नमस्कार. आपण आपलं आयुष्य व्यतीत करत असताना आईच्या अगदी जर आपल्याला जवळ जायचं असेल तर आपल्याला अशी कर्म करणं गरजेचं आहे जेणेकरून त्या कर्माचा उपयोग योग्य रीतीने आईच्या चरणात अर्पण करू शकतो. आज मी एक अध्याय भगवद्गीतेचा वाचला. त्यात अगदी सविस्तर अर्थ सांगितला आहे. कर्माचे प्रकार आहेत. एक कर्म म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म आणि दुसरा संन्यास कर्म. मी थोडक्यात सांगण्याचा प्रयत्न करत आहे. ह्याने आपल्या सर्वांनाच, अगदी मला देखील ह्याची मदत होईल, कारण मी हे समजून घेत आहे आणि समजवण्याचा प्रयत्न करत आहे. काहीही चुकलं असेल तर माफी असावी. पण आपण सर्वांनी जर भगवद्गीता नीट वाचली तर ह्याचा अर्थ नक्की आपल्या सर्वांना समजून येईल. उदाहरणार्थ, आपण जेव्हा कोणतेही कर्म करतो आणि कर्म करून सोडून देतो, त्याची फळाची अपेक्षा करत नाही, हे आपले कर्तव्य आहे असं आपण समजतो, किंवा ते कर्म मला करणं भागच होतं आणि ते मी करत राहणार असं जेव्हा समजतो, त्याला आपण संन्यास कर्म असं म्हणतो. सांसारिक जीवनाचा त्याग करून ईश्वर प्राप्तीसाठी स्वतःला समर्पित करणे. उदाहरणार्थ म्हणजे एखाद्या व्यक्तीने समाजसेवा केली आणि त्या बदल्यात कसलीच अपेक्षा न ठेवता, म्हणजे मान, पैसा, प्रतिष्ठा ह्याला सोडून देणं, म्हणजे ह्याला आपण संन्यास कर्म असं म्हणू शकतो. तसंच कृष्ण भावना भावित म्हणजे भगवंताच्या, आपल्या आईच्या स्मरणात, आईच्या सेवेसाठी आणि आईला प्रसन्न करण्याच्या भावनेने केलेले कर्म. ह्याचा अर्थ असा की आपण हे कर्म स्वतःसाठी नसून आईला अर्पण केलं आहे ह्या भावनेने करतो. उदाहरणार्थ, जेवण बनवून सर्वात आधी आईला नैवेद्य अर्पण करणं. कोणतेही काम करताना प्रामाणिकपणे काम करून त्याचं फळ आईला अर्पण करणं. कोणतीही सेवा, जसं नाम जप, नामस्मरण, पूजा, प्रार्थना, हे आईला अर्पण आहे असे भाव ठेवणं. ह्याचा अर्थ हाच की आपण कर्म करून आईच्या चरणात ते कर्म अर्पण करणं. म्हणूनच ह्या दोन्ही कर्मांमध्ये सर्वात श्रेष्ठ कर्म म्हणजे कृष्ण भावना भावित कर्म आहे. हे भगवद्गीतेत अतिशय सुंदर समजावून सांगितलं आहे. मी फक्त ते वाचले आणि आपल्यासमोर, म्हणजे आपल्या सर्वांसमोर ते सोप्या भाषेत सांगण्याचा प्रयत्न केला. काही चुकलं असेल तर आईची माफी मागून हे माझं प्रामाणिक कर्म आईला अर्पण करते, कारण माझा हेतू ह्या दोन्ही कर्माचा अर्थ आपल्या सर्वांना समजून सांगण्याचा होता. ह्यात कोणताही माझा स्वार्थभाव नाही. श्री स्वामी समर्थ.